तर तुम्ही नर्मदा परिक्रमा सुरू केली, ती करत असताना म्हणजे त्यातलं तपशील तर अनेक आहे, त्याच्यावर आपण बोलणार आहोत, पण ती करत असताना मनामध्ये काय चालायचं? मनामध्ये द्वंद्व होतं? मनामध्ये पहिल्यापासूनच तो संस्कार असल्यामुळे द्वंद्व वगैरे किंवा घरच्या लोकांच्या आठवणी वगैरे काही प्रकारच नव्हता. आणि मनामध्ये एकच गोष्ट, कधीच नाही याची आठवण, कधीच आज चिंता काही नाही. चिंता तर मला असं वाटतं की मी टेन्शन किंवा चिंतावर काय लफड आहे ते आज पण मला कळले नाही. आणि खूप तो कारण नसताना मी काही फार मोठा काही महाराज वगैरे असलं काही नाहीये, मी साधा परिक्रमा असे किंवा आज साधक आहे खरं म्हणजे. पण एक लोकांचा गैरसमज की बा हा कोणतरी महाराज किंवा स्वामी वगैरे आहे, तसं काही नाहीये. पण तरी लोक येतात आणि जेव्हा विचारतात किंवा महाराज चिंता आहे, अमुक आहे, टेन्शन आहे, हे काय करावं, हसून सांगतो की मला काही कळत नाही की उगाच लांबडा गंभीर चेहरा करून चिंता जी की तुम्ही करताय त्या चिंतेने परिस्थितीत काही फरक पडत नाहीये. उगाच व्यर्थ चिंता कशाला करायची मला काही कळत नाही. फरक पडत नाही तर ती क्रिया करण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे मनात एकच गोष्ट असते की नामस्मरण चालू असतं. त्यामुळे परिक्रमेत सहसा कोणी दुसरा एखादा येऊन आपल्याला चिटकायला लागला, अरे कैसे काय महाराज कहा से चले कहा से आ गए, मी माझं मौन असायचं. मी म्हणतो हे प्रश्न हजार लोक भेटणार, हजार लोक व्यर्थ विचारणार. कारण तिथं परिक्रमेत एक पद्धत आहे, ज्या गावात तुम्ही जाल त्या गावातली सर्वसाधारण सगळी माणसं तुम्हाला विचारणार. परिक्रमेला आपण चालू केली म्हणतो, ते लोक हिंदीत कहा से उठाई का असं म्हणतात. तर महाराज जी कहा से उठाई, कब उठाई, क्यों उठाई, कोई मन्नत आहे का? कारण मध्य प्रदेशात ते लोक बहुसंख्य करून एखादा नवस बोलतात महिला आणि मग फिरतात आणि परिक्रमा चालूच करतात. आणि आजपर्यंत त्या लोकांचा अनुभव ते जे काही त्यांचं काम असेल ते पूर्ण होत आहे. त्यामुळे बहुसंख्य ठिकाणी हा सगळ्या प्रश्नाचा भंडारा आपलं जे काय म्हणून तुमच्यावर मारा चालू असतो. त्यामुळे मग आणखी परिक्रमा करणार कोणतरी तो जेव्हा डोकं खायला लागतो की कुठून आलात महाराज, काय आलात, आणि त्यातून निष्पन्न काही होत नाही. तो सांगतो की मी काय असा अंडू फालतू माणूस नाही, घरी रगड शेती अमुक आहे तमुक आहे पण आलोय वगैरे. मग आपण म्हणत आहे की माझ्या पण 2 गाड्या आहेत, कारण तुम्ही एक गाडी म्हणले की मी 4 गाड्या म्हणणार, किंवा अहंकाराचा मामला आहे. तर काय बोलायचंय करायचंय, नामस्मरण करावं, गप बसावं. समोर एकदा 2दा किंवा 4दा विचारतो, आपल्याकडून काही त्याला उत्तर नाही म्हणल्यानंतर गप्प बसतो. अध्यात्मातलं हा एक मूळ गाभ्याचा प्रश्न की लोकांनी तुम्हाला किती छेडलं की अमुक केलं, आपलं मौन राखावं, म्हणजे पुढे तो वाद चालत नाही आणि नामस्मरण अखंड चालू राहतं. पण मग त्रासाचे म्हणजे अवहेलनेचे किंवा अपमानाचे असे काही प्रसंग आले का? तिथे असंच ना की जे आपण सगळ्याच एकूणच देवधर्म किंवा या सगळ्या ज्या काही भानगडी आहेत या सगळ्या वास्तविक मानसिक पातळीवरच असतात. जेव्हा आपण या क्षेत्रात आलोय, या क्षेत्रात साधक म्हणून आपल्याला काहीतरी गाठायचं आहे, तर पहिलाच प्रश्न येतो की अजून तुला मान किंवा अपमान आहे का? आणि मग कळतं की ज्यांना एकदम काहीतरी लोक चिडतात, अमुक करतात की साला किसके साथ बात कर रहे वगैरे, तर आपण साधकाने ओळखावं की हे कोणी साधकवर नाहीये, हे आपले कपडे घालून काहीतरी उद्योग करतात. कारण या रंगाचा कपडा घालण्याच्या अगोदर किंवा नर्मदा परिक्रमेला एक तप म्हणतात. या तपाला सुरुवात करताना साधकाला जाणीव आहे की इथं मान नाहीये, अपमान नाहीये. मान कोणाचा असतो ना अपमान कोणाचा असतो, देहाचा असतो. कोणीतरी फटकारले किंवा एखादी माझ्या कानफाडीत मारली, त्या देहाला मारली, किंवा हार गळ्यात घातला म्हणले अरे वा 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 मात माझी आई आहे, बडी भाग्य की बात आहे, तो या देहाच्या संदर्भात आहे ना. मनाचे काही भानगड नाहीये. मन आपल्याकडे असतं तेव्हा आपण मनाला आपण सांगतो की बा कसला मान आणि कसला अपमान आहे. त्यामुळे जेव्हा अजूनही कोणीतरी म्हणेल किंवा तो काहीतरी एखादी शिवी देऊन किंवा काहीतरी बोलेल, तर आपल्याला कळतं की त्यांनी दिलंय काहीतरी. पण ते जशी गौतम बुद्धाची गोष्ट आहे तसं की बा तुम्ही जे काही मला दिलंय ते मी घेतलं तर ते लगेच परिणाम चालू होईल, पण तुम्ही 2 शिव्या हसाडल्यात तर मी घेतल्याच नाही, तुम्हाला रागच येणार नाही. त्यात आपण काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं. पण मग या परिक्रमेच्या कालखंडामध्ये तुम्हाला असा प्रसंग आला का? भरपूर प्रसंग आले, अनेक ठिकाणी निंदा झाली, अमुक केलं झालं, हे पोटभर लोक आहेत नुसतं खाणार पाळणार वगैरे. आपलं जे त्याला काही उत्तर नाहीये किंवा आपण हसतच पुढे चाललोय,
समोरची 4 माणसं गुरु कृपेमुळे नामाईच्या कृपेमुळे कोणी आपल्याला दुखावत नाही, काही नाही. कुठेही असं नाही झालं की कुणी हाकलून दिलं, मिळत नाही वगैरे. फक्त शेवटच्या महिन्यात असं झालं की तो कुंतल चतुर्जी नावाचा मुलगा होता बरोबर, आणि तो भेटल्यापासून सारखं बघत होता की जिथं जाईल तिथले महंत किंवा मोठमोठे कोण लोक होतात ते किंवा गाववाले लोक मला इतका मान राखायचे, हे करायचे की मलाही नवल वाटायचं की बाबा या लोकांना असं काय दिसतं की आपण फार मोठे होतो वगैरे. एवढी जाणीव असते कायम की हे सगळंच नाटक चाललंय आणि हे आपल्यासाठी नसून कुंतलसाठी हा धडा चाललाय की बघ हाच तुला साक्षात्कार झाला, जाणीव दिली, त्याला आदेश चारता आले आणि यांना सोडू नको, याच्याच बरोबर राहा म्हणून. आणि आपण कसे मोठे आहोत, थोर आहोत हे त्याच्या समोर सारखं चित्र येत आहे. पण साधू जीवन काय आहे, साधकाचं काम काय, वृत्ती कशी बदलली पाहिजे हे त्याच्या हळूहळू लक्षात आणून देण्यासाठी एके ठिकाणी असा प्रसंग घडला. त्या प्रसंगावर